शारीरिक संबंध लग्नाआधी ठेवणं खरंच चुकीचं आहे का? की हा एक फक्त समाजाने क्रिएट केलेला त्यांचा एक दृष्टिकोन आहे? आता कसं आहे अगं ऐश्वर्या, हे ना पिढीप्रमाणे थोडासा याच्यात बदल घडतोय. माझ्या पिढीच्या आधी 2 पिढ्या म्हणजे माझ्या आजीच्या पिढीच्या वेळेला साधारण 9व्या-10व्या वर्षी मुलींचे लग्न होत असत. आमच्या पिढीच्या वेळेला, माझ्या आईच्या पिढीच्या वेळेला 18व्या-17व्या वर्षी. बरोबर. आमच्या पिढीच्या वेळेला 20-22, 24 म्हणजे जरा जास्तच. आणि आता तुमची जी पिढी मी बघते ना, त्यांचं तर लग्नाचं वय म्हणजे खूपच पुढे गेलंय. Correct. म्हणजे आधी सेटल होतात व्यवस्थित, इकॉनॉमिकली, घरं-बिरं स्वतःची छान, आणि नंतर मग लग्नाचा विचार करतात. अगदी बरोबर. त्यामुळे शारीरिक गरज ही जी असते ना, याच्यात तुम्ही खूप पुढे जाऊन लग्न करता. पण लग्न म्हणजे फक्त शारीरिक गरज आहे का? हा आधी तुम्ही विचार करायला हवा तुमच्या पिढीने. कारण लग्न म्हणजे आपण असा विचार करतो की आपल्याला आयुष्यभरासाठी हा जोडीदार हवा आहे. बरोबर. म्हणजे सहचर म्हणतात. हां, सहचर म्हणजे काय? सतत आपल्याबरोबरच असणारा, आपल्याला अपेक्षित आहे तसं. त्यामुळे फक्त शारीरिक आकर्षण जरी असेल तरी फक्त शारीरिक आवश्यकता एवढाच मर्यादित त्याचा विचार नाही आहे. आणि एवढा मर्यादितच विचार मग केला जातो. आणि त्याच्यातले धोके खूप जास्त आहेत. जरी ती गरज असेल ना तरी धोके खूप जास्त आहेत. त्यामुळे मला जर विचारलं स्पष्ट, तर मी सांगेन की लग्नाच्या आधी तुम्ही शारीरिक संबंध नाही ठेवलेत तर जास्त चांगलं. पण त्याच्या जोडीला मात्र सगळ्या तपासण्या, म्हणजे ज्या गरजेच्या तपासण्या आहेत. कारण हल्ली सांसर्गिक आजार म्हणजे सेक्शुअली ट्रान्सफर्ड डिसीजेस हे जे आलेत ना, तर त्या दृष्टीने, किंवा जर का मुलं हवी असतील तर त्या दृष्टीने होणारे तपास, हे सगळे तपास करून घ्यायला हवेत. हे तपास करून घेतल्यानंतर मग शारीरिक म्हणजे संबंध करायला हवेत लग्नाआधी, असं मी नाही सांगणार. ओके. पण एका डॉक्टरच्या दृष्टिकोन, आता जसं तुम्ही बोललात की नीड्स असतात, पण एका डॉक्टरच्या दृष्टिकोनाने हे खरंच योग्य आहे की अयोग्य आहे? शारीरिक संबंध ठेवणं करेक्ट. हे योग्य आहे का लग्नाआधी? करेक्ट. लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं हे योग्य नाही आहे. नाही आहे. मला स्वतःला असं वाटतं की लग्नाआधी तुम्ही शारीरिक संबंध ठेवू नयेत. म्हणजे मला असं वाटतं की शारीरिक संबंध तुम्ही, आता तुमच्या पिढीला ना की हे सुरुवातीपासून असं ठरवता येणं कठीण आहे. 19व्या-18व्या वर्षी आपण हे ठरवू शकतो की मी ह्या व्यक्तीबरोबर राहणार आहे. पण असं तुमच्या बाबतीत होऊ शकतं जेव्हा तुम्ही 30शीत लग्न करता तेव्हा, की ज्याच्याशी तुमचा शारीरिक संबंध आला आहे त्याच्याच बरोबर तुम्ही लग्न करायला असं नाही. असं नाही. पण मग त्याच्यात पण धोके आहेत ना बरेच. त्याच्यात धोके आहेत. त्याच्यात पुढे जाऊन तुम्हाला कुठेतरी इनसिक्युरिटी किंवा हे जे वाटणं आहे ना की विश्वास वाटत नाही. तर म्हणून मी म्हणेन की त्याच्यापेक्षा मग आपण असा विचार करू ना की आपण लग्नाच्या योग्य वयात जर लग्न, म्हणजे आपल्या वयाच्या योग्य वयात जर लग्न केलं तर हे जास्त योग्य नाही का होणार असं वाटतं. थोडंसं कालचक्र आपण थोडंसं मागे फिरवायचा प्रयत्न करायचा. जिथे आपण चांगलं आहे ती गोष्ट आपण घ्यायचा प्रयत्न करू. मॅम, जसं तुम्ही आधी स्टार्ट करताना सांगितलं की आधीच्या काळात 9व्या वर्षी किंवा 10व्या वर्षी लग्न व्हायचे, तर मग शारीरिक संबंधासाठी वयापेक्षा मानसिक तयारी जास्त महत्वाची वाटते का? मी तुला सांगितलं हे बरोबर आहे, पण ते थोडंसं अर्धवटच सांगितलं असं मला वाटतंय. कारण जरी 9व्या-10व्या वर्षी जरी लग्न झाली ना तरी सुद्धा अनेक वेळेला जोपर्यंत ती मुलीला मासिक पाळी येत नाही तोपर्यंत ती बरेचदा आपल्या आईवडिलांच्या घरी राहत असे. त्यामुळे तिला माहिती होतं की हा मुलगा किंवा हा मित्र माझ्याबरोबर मला ह्याच्या घरी जायचं आहे, हे तिला माहिती असायचं. किंवा त्या मुलालाही माहिती असायचं की ही आमच्या घरी येणार आहे. कारण ती बाल सवंगडी असायचे, अनेकदा खेळायचे एकत्र. आणि नंतर मग ते पूर्ण शरीराची तयारी झाली की मग लग्न होऊन त्याच्या घरी जात असे. हे थोडंसं मागे राहिलेलं उत्तर मी देते. दुसरं, मला तू आत्ता काय विचारलंस की मनाची तयारी आवश्यक असते का? वयापेक्षा जास्त मानसिक तयारी. हो हो, बरोबर आहे. वयापेक्षा जास्त ही तुमची मानसिक तयारीच तुम्हाला
सहचराबरोबर किंवा तुमच्या जोडीदाराबरोबर एकत्र राहायला उपयोगी पडते. कारण मनाची तयारी ना ही आपण सगळ्या बाजूंनी करतो. म्हणजे आपण असं समजतो की सुखदुःखात मी त्याला साथ देणार आहे किंवा तिला साथ देणार आहे, हो की नाही, किंवा त्याचे सगळे चढ उतार जे असतील ते मी एक्सेप्ट करणार आहे. म्हणजे त्याचे नुसते गुण नाही, त्याचा दोष सुद्धा ते मी एक्सेप्ट करीन आणि माझ्या परीने त्याला जे उत्तरं द्यायची आहेत किंवा माझ्या परीने मी तिथे दोषांच्या जागी मी उभी राहीन. त्याला जे येत नाही ते मी करीन किंवा तिला जी कमी पडते ते मी करीन. म्हणजे मनाची तयारी ही निश्चितपणे शरीरापेक्षा जास्त